नमस्कार, मी अर्चनाच्या स्वयंपाकघरात आपले स्वागत। आज आपण वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार खुसखुशीत असे अनारसे पाहणार आहोत। अनारसे म्हटले की सर्वजण घाबरतात, तर मैत्रिणींनो घाबरू नका। आपण अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट असे अनारसे बनवूया। अनारसे बनवण्यासाठी आपण 2.5 कप रेशनचे तांदूळ घेऊया। 5-6 वेळा तरी हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पहिल्याच दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवायला येत नाहीत, कारण तांदळाचा भिजत असल्यामुळे चुरा होतो। हे पहा, तांदूळ स्वच्छ धुवून झालेत। ह्यात भरपूर पाणी घालून 3 दिवस पाणी सतत बदलत हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। सोमवारी सकाळी मी हे तांदूळ भिजत ठेवलेत। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारी सकाळी बघा, हे बबल्स दिसतायत। दुसऱ्या दिवशी हे पाणी काढून टाकून त्यानंतर त्यात स्वच्छ पाणी परत घालून ठेवूयात। सोमवार, मंगळवार आणि बुधवार मी हे पाणी 3 दिवस रोज सकाळी बदलून घेतले आणि गुरुवार चौथा दिवस मी हे तांदूळ निथळण्यासाठी चाळणीत ठेवले। निथळलेले तांदूळ कॉटनच्या कपड्यावर फक्त 2 तासच वाळत ठेवूया। तांदूळ जास्त सुकवायचे नाहीत। तांदूळ जास्त वाळवले तर अनारशाचे पीठ कोरडे होते। 2 तास झालेले आहेत। तांदूळ हाताला चिटकत नाहीत, ह्याचा अर्थ तांदूळ बरोबर वाळलेले आहेत। त्यानंतर हे तांदूळ मिक्सरवर बारीक करून मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊयात। पल्स मोडवर हे तांदूळ बारीक करून घेऊयात। पीठ शक्य तेवढे बारीक झाले पाहिजे। हे पहा, अशा प्रकारे अनारशाचे पीठ तयार झाले। गूळ मी किसून घेतले आणि पाव जायफळ, वेलची आणि 2 चमचे साखर मी घेतली। हे मी मिक्सरवर बारीक करणार आहे। त्यानंतर एक परात घेऊयात। परातीमध्ये थोडेसे गूळ घेऊन ते पीठ जसे आपण मळतो तसेच मळून घेऊयात। गूळ थोडेफार पातळ झाले की त्यात वाटलेले तांदळाचे पीठ घालूयात। पीठ घालून मळून घेऊन मळून हे पीठ पातळ होते। जसे हे पीठ पातळ होईल तसे तांदळाचे पीठ घालायचे। हे पहा, जसे मळू तसे पातळ होत जाते। अजून ह्यात पीठ मावणार आहे। जोपर्यंत कणकेचा घट्ट गोळा बनत नाही तोपर्यंत पीठ घालून मळत राहायचे आहे। एक 2 चमचे मी गूळ घेतलेलं, परंतु पीठ त्यात किती मावलं ते पहा। वाटलेली जायफळ, वेलची पिठामध्ये घालून घेऊयात आणि अजून पीठ घालून मळून घेऊयात। हे पहा, एवढा घट्ट गोळा झाला पाहिजे। अशा प्रकारे सर्व पीठ गुळामध्ये मिक्स करून सर्व गोळे करून घेऊयात। हेच गुळाचे योग्य प्रमाण आहे। गुळाचे योग्य प्रमाण घेण्याचे दुसरी ट्रिक म्हणजे
तांदूळाचे पीठ कोणत्याही कपमध्ये घट्ट दाबून भरा. जर 2 कप पीठ भरले असेल तर 1 कप किसलेले गूळ घ्या. हे सुद्धा गुळाचे योग्य प्रमाण आहे. ह्या दोन्ही प्रमाणे जर आपण गुळाचे प्रमाण घेतले तर अनारसे बिघडणार नाहीत. हे पहा, अशा प्रकारे अनारसाचे पीठ मळून झाले. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. आणि एका डब्यामध्ये 3 दिवस तसेच न डबा उघडता ठेवूयात. आज 4था दिवस आहे आणि पीठ छान फुललेले आहे. आपणाला जेवढे अनारसे करायचे आहेत तेवढे पीठ आपण घेऊ शकता. उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवले तर महिनाभर राहू शकते. पीठ जर जास्तच कोरडे वाटत असेल तर नुसता 1-2 चमचे दुधात हात बुडवून मळून घ्यायचे. पीठ एकजीव होईपर्यंत मळून घ्या. हे पहा, पीठ कसे मळून मऊ झालेले आहे. त्यानंतर पेढ्या एवढ्या आकाराचे गोळे बनवून घेऊयात. त्यांना गोल आकार देऊया. नंतर बोटावरच रुंद करून लात्या करून घेऊया. अशा प्रकारे सर्व लात्या तयार झाल्या. लात्या एकदम पातळ करायच्या नाही, थोड्याफार जाडच ठेवायच्या. नंतर एका ताटलीत खसखस घेऊन लात्यांना खसखस लावून घ्यायची आणि लात्या पुरीपेक्षा लहान अशा खसखशेवर रुंद करून घ्यायच्या. अशा प्रकारे 4-4 अनारसे करायचे आणि तळून घ्यायचे. एका छोट्या कढईत तेल तापत ठेवूया. तेल जास्त गरम करायचे नाही. लो टू मीडियम गॅसवर अनारसे तळून घेऊयात. एकच अनारसा तळून घ्यायचा आहे. खसखस लावलेली बाजू वर करायची आणि झाऱ्याने तेल हळूहळू अनारशावर सोडायचे, म्हणजे वरून सुद्धा अनारसा तळेल. अनारसे तळायला वेळ लागत नाही, लगेचच तळले जातात. हे पहा, अशा प्रकारे अनारसे तळून घ्यायचे आहेत. हे पहा, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार अनारसे तयार झाले. अशा प्रकारे आपणही अनारसे करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.